नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना आमदार राजन साळवी यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्याचा ग्रामस्थांनी केला जाहीर निषेध आणि धिक्कार. मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरात रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या, खोके आणि इतर बांधकामं नगरपंचायतीनं काढून टाकली. आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात नाताळ म्हणजेच ख्रिसमसचा सण उत्साहानं करण्यात आला साजरा. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. हाजी मोहम्मद साहेब ठाकूर ITI करंजारी, पालीपासून जवळच रत्नागिरी कोल्हापूर हायवे लगत असलेल्या शासनमान्य ठाकूर ITI क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया मानांकित आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ ट्रेनिंगची मान्यता प्राप्त ITI. 1 आणि 2 वर्ष कालावधीच्या ट्रेडसाठी प्रवेश सुरू. सिव्हिल ड्राफ्ट्समन, मेकॅनिकल ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनर, फिटर, मेकॅनिक डिझेल ट्रेड्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्य: अनुभवी शिक्षक वर्ग, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष, वायफाय कॅम्पस, सुसज्ज लायब्ररी, हॉस्टेलची सुविधा, प्रॅक्टिकल्ससाठी अद्ययावत वर्कशॉप्स, कॉम्प्युटर लॅब, नोकरीसाठी सक्षम मार्गदर्शन, तसंच रत्नागिरीपासून कॉलेजपर्यंत जाण्यासाठी बस सेवा. शासनाने निश्चित केलेली माफक प्रवेश फी. प्रवेश आणि अधिक माहितीसाठी 02352 2693 95 किंवा 8551 01 59 48 या क्रमांकावर संपर्क साधा. व्यवसाय शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव ठाकूर ITI करंजारी, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. आमदार राजन साळवी यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत खळबळजनक वक्तव्य केल्यानं राजापूर तालुक्यात राजन साळवी यांच्या पुतळ्याची यात्रा काढून पुतळ्याचं दहन करण्यात आलं. रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या आमदार राजन साळवींचा, रिफायनरीचं समर्थन करणारा राजन साळवींचा, रिफायनरीचं समर्थन करणारा आमदार राजन साळवींचा. चपलीन मारा, चपलीन मारा. 2 दिवसांपूर्वी शिवसेना आमदार राजन साळवी यांनी नाणार प्रकल्प स्थानिक जनतेला हवा असेल तर मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय घेतील असं वक्तव्य करून
मावळत्या वर्षात एकच खळबळ उडवून दिल्यानं अशोक वालम यांच्या उपस्थितीत शेकडो ग्रामस्थांनी राजन साळवी यांच्या विरोधात जोरदार घोषणा देत सारा परिसर दणाणून सोडला. राजापूरची वाळवी राजापूरची वाळवी कोकणची वाळवी कोकणची वाळवी राजापूरची वाळवी राजापूरची वाळवी तीन वाडे हाय हाय राजन साळवी राजन साळवी राजन साळवी राजापूरची वाळवी राजापूरची वाळवी राजापूरची वाळवी कोकणची वाळवी हाय 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 नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे प्रमुख अशोक वालम यांनी आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्यावर कडाडून हल्ला चढवला आहे. त्याचा आज आपण सर्वांनी पाहिलंच असणार. राजन साळवी शिवसेनेचे राजापूरचे आमदार आहेत. शिवसेना पक्षप्रमुखांनी ज्या वेळेला ही रिफायनरी प्रस्तावित झाली होती त्यावेळेला आम्ही जनतेने विरोध केला म्हणून त्या टायमाला शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे आणि आताचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी त्या रिफायनरीच्या आमच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन रिफायनरी रद्द करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. आणि आज रिफायनरी रद्द झालेली आहे, त्याचा अध्यादेश रद्द झालेला आहे, त्याचं राजपत्रही निघालेलं आहे. आणि आज आपली कोकणातली जनता खास करून राजापूरच्या नाणार परिसरातील जनता ही सुखी समाधानाने आपलं जीवन आपली शेतीवाडी करून जगत असताना काल राजापूरचेच शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी पुन्हा एकदा दलालांच्या आणि कंपनीच्या पाकिटावरती मिळणाऱ्या मलिद्याच्या आधारे रिफायनरच्या समर्थनाचं जे वक्तव्य केलं त्याचा आज आम्ही निषेध करण्यासाठी येथे सर्व नाणार परिसरातील जनता एकत्र आलो. त्यांच्या प्रतिमेची तिरडी काढली. आज आमच्यासाठी ते आमदार मेले, कारण सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि आताचे मुख्यमंत्री यांच्या त्यांनी आम्हाला वचन दिलं, शब्द दिला होता गेल्या वर्षी की पुन्हा ही रिफायनरी नाणारमध्ये सोडा, कोकणात होणार नाही. आणि त्यांच्या शब्दाला अनुसरून आम्ही ह्याच राजन साळवींना राजापूर मतदारसंघातून जे उभे राहिले होते विधानसभेला त्यांना आम्ही मतदान करून निवडून दिले या जनतेने. आणि आज त्याच जनतेच्या पाठीत सुरा खुपसण्यासाठी कंपनीचे पैसे खाऊन त्या दलालांची मलिदा खाऊन आज त्यांच्यासमोर शेपटी हलवत फिरतायत आणि अशी विधाने करतायत. त्याचा निषेध करण्यासाठी आज त्यांची आम्ही तिरडी काढली. दरम्यान भाजपचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणेंसह भाजपच्या अनेक नेत्यांनी आमदार राजन साळवी यांच्या धडाकेबाज वक्तव्याचं समर्थन करत त्यांना पाठिंबा दिला आहे आणि थेट भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण देत निवडून आणण्याचा दावाही केला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरात रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या, खोके आणि इतर बांधकामं लांजा नगरपंचायतीकडून काढून टाकण्यात आली आहेत.
लांजा शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेकांनी अनधिकृतपणे बांधकामं केली होती, तसंच टपऱ्या आणि खोकेही उभारले होते. परंतु त्यांना वारंवार तोंडी आणि लेखी सांगूनही बांधकाम हटवलं नाही. अखेर नगरपंचायतीनं पोलीस बंदोबस्तात ते तोडून टाकलं. पाठीमागे जा. लांजा येथील KTVचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी दिलेल्या वृत्तानुसार लांजा शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोके आणि टपऱ्या उभारल्या होत्या, परंतु सूचना देऊनही त्यांनी ते हटवले नसल्यानं अखेर नगरपंचायतीनं ते तोडून टाकले आणि रस्ता मोकळा केला आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यात नाताळ म्हणजेच ख्रिसमसचा सण उत्साहानं, आनंदानं आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला गेला. नाताळच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंच चर्चच्या बाहेर आणि आत विद्युत रोषणाई करण्यात आली होती. दरवर्षी नाताळ म्हणजेच ख्रिसमसचा सण उत्साहानं साजरा केला जातो, परंतु यंदा मात्र कोरोनामुळे हा सण मोठ्या प्रमाणात साजरा न करता साधेपणानं साजरा केला गेला. RK डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे ख्रिश्चन बंधू भगिनींना नाताळच्या मनापासून शुभेच्छा. मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मीच्या पूजेसाठी लागणारी फळं आणि फुलं मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी आली असून ती खरेदी करण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.
गेल्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाला असून हा दुसरा गुरुवार असल्यानं रत्नागिरी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील रस्त्यालगत परजिल्ह्यातील तसंच स्थानिक विक्रेत्यांनीही दुकानं लावली असून त्या ठिकाणी संत्री, चिकू, केळी, बोरं, सफरचंद, पेरू इत्यादी प्रकारची फळं आणि फुलं विक्रीसाठी ठेवण्यात आली असल्याचं दिसून आलं. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना आमदार राजन साळवी यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत केलेल्या वक्तव्याचा ग्रामस्थांनी केला जाहीर निषेध आणि धिक्कार. मुंबई गोवा महामार्गावरील लांजा शहरात रस्त्यालगत उभारलेल्या अनधिकृत टपऱ्या, खोके आणि इतर बांधकामं नगरपंचायतीनं काढून टाकली. आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात नाताळ म्हणजेच ख्रिसमसचा सण उत्साहानं करण्यात आला साजरा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.